हे बघा सकाळ सकाळी माझ्यासोबत काय घडलं। नमस्कार, मी सोनाली। आज मामाच्या घरातून मी निघाले होते माझ्या गावाला। तर ही बघा रात्री काढलेली मेहंदी अशी रंगली का पाहत होती। माझ्यासोबत बाबा आले। पाऊस एवढा होता की आम्हाला शेवटी छत्री उघडावीच लागली। त्यानंतर ना आम्ही राजवाडा स्टँडवरती पोहोचलो। तर हे बघा बसच नव्हती। शेवटी रिक्षा पकडली आणि मी गेले स्टँडला। स्टँडवरती गेले आणि मला बस भेटली। बसमध्ये बसले आणि डोक्याला माझ्या लागली। तिथून पुढे गेले तर नागठाणमध्ये असा रोड बनवायचा चाललाय, त्याच्यामुळे गाडी राऊंड होती। मी गावाला चालले, ट्रॉफिक लागलं नाही असं कधी झालंच नाही। सासपडचा रोड छोटा असल्यामुळे ट्रॉफिक लागते। कोंजोडावरती पोहोचले, थोडंसं किराणाचं साहित्य घेतलं। तोपर्यंत हा बघा आमचा बारक्या मला न्यायला आला। ह्याला व्हिडिओ केला आणि ह्याला व्हिडिओमध्ये घेतलं की स्माईल करायची हा विसरतच नाही। त्यानंतर घरी जाताना थोडंसं फुलवरा गोळा केला आम्ही दोघांनी। घरी पोचलो। हे बघा असा फुलवरा गोळा करून गौरीसाठी आणि गरम गरम पोळ्या करायला घेतल्या आईने। आई सौला थोडीशी मदत केली। नैवेद्य वगैरे झाला तर वडिलांसोबत मी निघाले होते तारळ्याला, म्हणून सोबत जाताना आज पप्पांनाही थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं। थोडं पुढं गेलो आणि हे बघा तारळ्याची नदी पाऊस असल्यामुळे थोडीशी भरलेली होती आणि आम्हाला जे मेन काम करायचं होतं ते म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन आम्हाला घ्यायच्या होत्या रिंगा। त्या घेतल्या आणि घरी आलो। तर हे बघा मी रांगोळी काढत होती। माझ्यासोबत हे रुद्राने कार्यक्रम चालू केला होता। रांगोळी वगैरे झाली आणि आम्ही फुलवरा आणलेला ते गौरीचं पूजन केलं आणि गौरीच्या समोर अशी फुलवरा ठेवला। त्यानंतर ना आम्ही गणपती बाप्पाची आणि गौराईची नजर काढली आणि आरती करून प्रसादाला आज मोदक होते। धन्यवाद।